Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 15th lecture about the chapter statistics. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Also, you can put your comments, you can also put your suggestions so that I can take cognizance of them and make some improvements. So coming to this lecture, this is the last lecture about this chapter, and in this lecture I will revise everything. See, in this chapter statistics, what you were supposed to study was two things only: measures of central tendency and then graphical representation of statistical data. This is very, very important, right? Always, whenever large amount of data is collected, maybe the data collection may be in ungrouped form or maybe in a grouped form. We are interested in studying where all these values are clustering. कुठल्या रियल नंबरच्या आसपास, कुठल्या नंबरच्या आसपास या सर्व व्हॅल्यू ज्या आपण कलेक्ट केलेल्या आहेत त्या कुठे क्लस्टर होतात, म्हणजे कुठे साधारण एकत्र येतात, त्याला म्हणायचं मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आणि ते मोजण्याचे इथे तुम्हाला जे तीन प्रकार तुम्ही शिकलेले आहात, मीन, मेडियन आणि मोड. मग हे तुम्ही गेल्या वर्षी अनग्रुप्ड डेटाच्या बाबतीत काम केलेलंच होतं. तिथे मीन म्हणजे काय, साधी सरासरी होती. जे काही समजा 10 नंबर्स असतील तर त्या 10 नंबर्सचं ॲडिशन करा, त्याला 10 ने भागा, म्हणजे तुम्हाला मीन मिळाला. मेडियन म्हणजे काय केलं तुम्ही, एकतर ते 10 नंबर्स जे काही तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर असेंडिंग ऑर्डर अरेंज करा आणि मिडल मोस्ट व्हॅल्यू जी असेल ती तुम्हाला मेडियन म्हणता. तुम्ही दोन व्हॅल्यू जर मध्ये असतील तर त्या दोघांचं ॲव्हरेज काढा, दॅट इज द मेडियन. आणि मोड म्हणजे काय होतं अनग्रुप्ड डेटाच्या बाबतीमध्ये, की कुठली व्हॅल्यू जास्तीत जास्त वेळा रिपीट होते. आणि याचं उदाहरण आपण बघितलं की काल आपण उदाहरण असं बघितलं की सायकलचं समजा दुकान आहे, सायकलचा मॅन्युफॅक्चरर आहे, तो वेगवेगळ्या कलर्सच्या सायकल्स तयार करतोय. मग त्याने जर असा डेटा कलेक्ट केला की लाल रंगाच्या किती सायकल खपल्या, काळ्या रंगाच्या किती सायकल खपल्या, हिरव्या रंगाच्या किती खपल्या, निळ्या रंगाच्या किती खपल्या, पांढऱ्या रंगाच्या सायकल्स किती खपल्या, तर त्याच्यावरून जास्त कुठली व्हॅल्यू आहे, मग त्याच्यावरून त्याला मोड म्हणणार आपण. म्हणजे त्या मोडवरून त्याच्या लक्षात येणार की धिस पर्टिक्युलर कलर इज मोर ॲक्सेप्टेड बाय द कस्टमर्स. मग त्या मॅन्युफॅक्चरर तसा बदल करेल. त्या टाईपच्या रंगाला जर जास्त डिमांड असेल तर त्या सायकल निर्माण होतील. याचं रिअल लाईफ सिच्युएशन लक्षात घ्या. मीन कशासाठी काढायचं आपण, तर मला ॲव्हरेज कळलं पाहिजे. ॲव्हरेज एज काय आहे आपल्या इंडियन क्रिकेट टीममधल्या प्लेयर्सचं, ते समजा 27 आहे असं आपण म्हटलं तर यंग टीम आहे असं आपण म्हणणार. तेच जर ॲव्हरेज एज हे 34 असेल तर आपण क्रिकेटच्या दुनियेमध्ये 34 इज अ एजेड, म्हणजे इट इज एज, ॲक्च्युअली वय झालं असं म्हणणार आपण. सो इट इज नॉट अ यंग टीम. म्हणजे हे सर्व जेव्हा आपण कन्क्लुजन्स काढतो त्यावेळी ह्या व्हॅल्यूजची आपल्याला मदत होते, म्हणून ह्या गोष्टी काढायच्या. पण ह्या अनग्रुप्डच्या बाबतीमध्ये तुम्ही ऑलरेडी शिकलेले होतात. आता यावर्षी तुम्ही मीन, मेडियन, मोड फ्रॉम ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी टेबल बघणार आहात. आणि मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, जो काही स्टॅटिस्टिकल डेटा येतो तो तुम्ही निबंधाच्या स्वरूपात लिहिलात किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिलात तर तो समजायला लोकांना कठीण जातो. पण त्याच्याऐवजी जर आपण पिक्चर काढलं तर इमिजिएटली त्या डेटातून आपल्याला मिनिंगफुल इन्फॉर्मेशन मिळते. हा यातला हेतू आहे. मग ह्याच्यामध्ये पहिला भाग काय होता बघा, की मीन कसं काढायचं. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड म्हणजे काय होतं बघा, हाच प्रॉब्लेम लक्षात घ्या. हे तुमचे क्लास इंटरवल्स आहेत, या फ्रिक्वेन्सीज आहेत. मग इथे टेबल तयार करतो आपण, क्लास इंटरवल, फ्रिक्वेन्सी, मग त्या क्लास इंटरवलचा क्लास मार्क आपण घेतो. क्लास मार्क म्हणजे याचा मध्यबिंदू. 15 ते 19 हे जर माझं क्लास इंटरवल असेल तर सर्वात मध्ये काय येणार 17. 15 आणि 19 यांची बेरीज करायची, ती 34 झाली, त्याला 2 ने भागायचं म्हणजे 17. म्हणजे हे क्लास मार्क्स झाले. इथे फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या दिलेल्याच असतात. इथे बघा 10, 15, 12 वगैरे त्या इथे दिलेल्या आहेत. मग हा FI आणि हा XI यांचा गुणाकार करतो आपण, समेशन घेतो त्यांचं. ही जी नोटेशन आहे याला समेशन नोटेशन म्हणतात. हे कसं वाचायचं आपण, समेशन FI आणि हे वाचायचं समेशन FI XI किंवा XI FI कसंही. आणि मग समेशन XI FI अपॉन समेशन FI
म्हणजेच तुमचा मीन मिळतो. ही झाली डायरेक्ट मेथड. दुसरी मेथड होती ती काय होती बघा, ॲश्युम्ड मीन मेथड. मग त्याच्यामध्ये काय करायचं, हे कशासाठी वापरायचं, आधी जेव्हा व्हॅल्यूज खूप मोठ्या असतात, लक्षात घ्या, वी सी दॅट समटाइम्स द प्रॉडक्ट एफ आय इज लार्ज. एक्स आय आणि एफ आयचा प्रॉडक्ट हा खूप मोठा होतो. मग तो मोठा झाला की व्हॅल्यू मोठ्या झाल्या म्हणजे मग ते सर्व कॅल्क्युलेशन्स कठीण होत जातात. मग त्याच्यामुळे त्या व्हॅल्यूज लहान व्हाव्यात म्हणून आपण ॲश्युम्ड मीन काढलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, आता इथेच बघा, हे जे क्लास इंटरवल्स आहेत, टेबल कसं आहे बघा, 1000 ते 1500 हे पहिलं क्लास इंटरवल आहे, 1500 ते 2000 हे दुसरं. मग त्याचा हा क्लास मार्क काढला आपण नेहमीप्रमाणेच, लोअर लिमिट अपर लिमिट यांचे ॲडिशन, त्याला 2 ने भागायचं. 1000 आणि 1500 म्हणजे ॲडिशन होणार 2500, त्याला 2 ने भागलं 1250, हे क्लास मार्क्स आले. आता ह्यातला ज्याची जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे कुठला होता क्लास मार्क 35, मग तो आपण ॲश्युम्ड मीन घ्यायचा, त्याला ए म्हणायचं. आणि मग इथे आणखी एक ॲडिशनल कॉलम येतो, काय येतो तो DI, डिफरन्स. कशामधला डिफरन्स, XI आणि ए मधला, म्हणून ते XI मायनस ए हा त्याचा फॉर्म्युला. मग हे 1250 वजा 2250 म्हणजे वजा 1000, असं हे सर्व डिफरन्सेस काढायचे, फ्रिक्वेन्सी लिहायची. मग हे DI इंटू FI काढायचं. मग DI इंटू FIचं ॲडिशन करायचं आपण, म्हणजे बघा समेशन FI DI, हे बघा इथे समेशन FI DI अपॉन समेशन FI, त्याला आपण D बार म्हणतो. मग तो जो काय ॲश्युम्ड मीन असेल तो आणि D बार यांचं ॲडिशन म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू X बार. तो हा फॉर्म्युला बघा, X बार इज इक्वल टू A प्लस D बार. आणि तिसरी जी मेथड होती दॅट वॉज स्टेप डेव्हिएशन मेथड. इथे आपण काय करतो, विषय तोच आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपी पडावीत हा यातला हेतू आहे. मग इथे आपण काय केलं बघा, 800 ते 1200 हे जे क्लास इंटरवल्स आहेत त्याचा हा आपण एक क्लास मार्क काढला. एक आपण मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कशाची होती, तर इथे ही 25 घेतली. आता 25 ही काय मॅक्झिमम नाहीये, असं काय नाहीये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी पाहिजे, पण मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी पण घेतली जाते काही वेळा. इथे आता 2200 हा आपण ॲश्युम्ड मीन घेतला. मग 1000 वजा 2200 म्हणजे DI ची व्हॅल्यू काढली आपण, XI मायनस ए, हे इथपर्यंत पूर्वीसारखंच आहे. आता इथे आपण काय करतो, या ज्या DIच्या व्हॅल्यूज आहेत ना यांचा GCD काढतो. मग इथे GCD आला 400 बघा, आणि मग यातल्या प्रत्येक व्हॅल्यूला त्या G ने भागतो आपण आणि ते UI काढतो आपण. UIचा फॉर्म्युला काय, DI अपॉन G. मग ह्या व्हॅल्यूज आपण काढल्या, मग फ्रिक्वेन्सीज लिहिल्या, मग FI इंटू UI काढला आपण. किती लहान लहान व्हॅल्यू झाल्या बघा. मग यांचं ॲडिशन केलं आपण, समेशन FI UI, आणि हे समेशन FI यांचं डिव्हिजन केलं आपण की U बार मिळाला. आणि X बार म्हणजे काय असणार, A प्लस U बार इंटू G. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. A म्हणजे ॲश्युम्ड मीन, U बार म्हणजे हा आत्ता आपण कॅल्क्युलेट केला तो, आणि G म्हणजे GCD. हे कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला मीन मिळणार. दिस इज स्टेप डेव्हिएशन मेथड. पुढचा मुद्दा होता मेडियन. मग आता ज्यावेळी हे क्लास इंटरवल्स असतात त्याच्यामध्ये एक भाग आपण शिकलो की ती क्लास इंटरवल्स ही कंटिन्युअस कशी करायची. दॅट प्रोसिजर आय हॅव टोल्ड यू मेनी टाइम्स, सो आय विल नॉट रिपीट इट. क्लास इंटरवल कंटिन्युअस करताना आपण काय करतो, आधीच्या क्लासचं अपर लिमिट आणि पुढच्या क्लासचं लोअर लिमिट यातला जो फरक असतो त्या फरकाला 2 ने भागतो आणि प्रत्येक क्लास इंटरवलच्या लोअर लिमिटमधून तो डिफरन्स वजा करतो, अपर लिमिटमध्ये ॲड करतो. असं ते काम चालतं. तर इथे बघा, आता इथे तुम्हाला जेव्हा तुम्हाला इथे मेडियन काढायचं आहे त्यावेळी इथे त्यांनी असं दिलंय, इथे काही क्लास इंटरवल कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस असतील तर काय अडचणच नाही, नसतील तर हा सर्व भाग करावा लागतो. मग इथे तुम्हाला दिलेलं आहे क्लास इंटरवल 0 to 20 फ्रिक्वेन्सी 4, नंतर इथे क्लास इंटरवल 20 to 40 फ्रिक्वेन्सी 20 एटसेट्रा. मग आपण इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची, लेस दॅन अपर लिमिट. हे 4 आहेत तसेच लिहायचे, 4 आणि 20 यांची बेरीज करून 24 लिहायचं. याचं लेस दॅन अपर लिमिट असं का म्हणतो तुम्ही, तर कसं झालंय बघा, 0 ते 20 मध्ये मार्क मिळवणारे 4 मुलं आहेत आणि 20 ते 40 मध्ये मार्क मिळवणारे 20 आहेत. म्हणजे 40 पेक्षा कमी मार्क मिळवणारे किती आहेत, 24 आहेत. 40 हे अपर लिमिट आहे म्हणून ते म्हटलंय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन द अपर लिमिट. त्यानंतर 40 ते 60 म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी 30 आहे म्हणून ही सर्व ॲडिशन करायचं. हे 24 आणि हे 30 म्हणजे 54 झालं. मग पुढे 54 आणि हे 40 म्हणजे 94 झालं, आणि 94 आणि 6 म्हणजे 100 झालं. आता आपल्याला काय करायचंय, मेडियन क्लास मार्क करायचा आहे. मग आता एकूण इथे किती विद्यार्थ्यांचा हा डेटा दिलेला आहे, 100. मग त्यातला निम्मे करायचा 50. मग इथे मी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी बघायची, 4, 24, 54. ओके, इथे पहिल्यांदा तुम्ही 50ला क्रॉस झालं. 50 हा का महत्वाचा इश्यू आहे, एकूण इथे 100 आहेत म्हणून त्याला 2 ने भागून 50 आलं. मग हे जे काही 54 आलंय तुमचं,
तो आपल्याला मेडियन क्लास, म्हणजे मेडियन क्लास इथे काय झाला 40 ते 60. मग हा फॉर्म्युला आहे तुमचा. फॉर्म्युला काय आहे बघा, L प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू H. L म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट ऑफ द मेडियन क्लास. एकदा तुम्ही मेडियन क्लास, इथे आपल्या प्रॉब्लेममध्ये 40 आहे. मग सम ऑफ द फ्रिक्वेन्सीज कॅपिटल N म्हणजे टोटल व्हॅल्यूज त्या किती आहेत 100. मग H म्हणजे क्लास इंटरवल ऑफ मेडियन क्लास. जनरली प्रत्येक क्लास इंटरवलची लेंथ तेवढीच असते, त्यामुळे असं मेडियन क्लास म्हणून, पण ते डेफिनिशन म्हणून असं सांगतात. H म्हणजे काय, क्लास इंटरवल ऑफ द मेडियन क्लास. मग फ्रिक्वेन्सी ऑफ द मेडियन क्लास F, आणि CF म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मेडियन क्लास. आता या प्रॉब्लेममध्ये इथे तुम्हाला 50च्या पुढे आला, हा मेडियन क्लास झाला. मग प्रिसिडिंग क्लास म्हणजे 20 ते 40 त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वापरायची आणि या क्लासची फ्रिक्वेन्सी वापरायची, आणि मग या फॉर्म्युल्यात त्या व्हॅल्यू टाकायच्या की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता पुढचा मुद्दा आहे मोड. मोड मला जे काढायचं आहे त्या मोडचा फॉर्म्युला काय आहे बघा, हा बघा मोडचा फॉर्म्युला L प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. आता इथे मॉडल क्लास मला डेव्हलप करायचा आहे. मग आता इथे हा प्रॉब्लेम जो आहे ना त्याच्यामध्ये बघा, हा प्रॉब्लेम आपण बघूया. ओके, मोडचा हा प्रॉब्लेम बघूया. 6 ते 8 हे क्लास इंटरवल आहे, 8 ते 10 आहे, 10 ते 12, बरोबर ना. मग आता इथे काय झालं बघा, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे आली 70, म्हणजे हा मॉडल क्लास झाला 10 ते 12. मग ह्याला आपण F1 म्हणणार त्या फ्रिक्वेन्सीला. त्याच्या आधीच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला F0 आणि त्याच्या नंतरच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला F2. हाईट किती आहे प्रत्येक क्लास इंटरवलची 2, H ची व्हॅल्यू 2 झालं. हे सर्व व्हॅल्यूज तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. F1 मायनस F0, F1 म्हणजे मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी, F0 म्हणजे त्याच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी, F2 म्हणजे त्याच्या नंतरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी. त्यामुळे F1, F0 आणि F2 अशा सर्व गोष्टी आपल्याला मिळाल्या. F1 म्हणजे मॉडल क्लासची फ्रिक्वेन्सी लक्षात घ्या, F0 म्हणजे त्याच्या आधीच्या प्रिसिडिंग मॉडल क्लास, आणि F2 म्हणजे सक्सिडिंग मॉडल क्लास. मग या व्हॅल्यूज टाका. H म्हणजे त्या क्लासची लेंथ किती येते, आणि L म्हणजे मॉडल क्लासची लोअर बाउंड्री. बघा, लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडल क्लास. एव्हरीथिंग इज व्हेरी सिम्पल. आणि मग त्याच्यानंतर आपण पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन्स बघितली. त्याच्यामध्ये पहिला होता तो हिस्टोग्रॅम. देन वी सॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. मग तो 2 प्रकारे, विथ हिस्टोग्रॅम, विदाउट हिस्टोग्रॅम, आणि नंतर मग पई डायग्राम. आउट ऑफ दॅट हिस्टोग्रॅम इज व्हेरी सिम्पल आयडिया. हिस्टोग्रॅम हा एक ग्राफ काढतो आपण. बघा इथे 7.5 ते 9.5 हे क्लास इंटरवल आहे, 20 ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे. म्हणून आपण एक्स ॲक्सिसवर एक क्लास इंटरवल्स घ्यायचे, वाय ॲक्सिसवर ही फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या व्हॅल्यूज घ्यायच्या. आणि पहिलं 7.5 ते 9.5 म्हणजे हा जो बेस आहे तो बेस घेऊन आपण 20 हाईट असलेला रेक्टँगल तयार करायचा. पुढे 9.5 टू 11.5 त्याची फ्रिक्वेन्सी 40, म्हणून हा बेस आणि 40 हाईट असलेला फ्रिक्वेन्सी, 40 हाईट असलेला रेक्टँगल. हे असं झालं. दिस इज युअर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता सॉरी हिस्टोग्रॅम. आता हिस्टोग्रॅमचा वापर करून फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ज्यावेळी मला काढायचा असतो त्यावेळी हे मिड पॉईंट्स घ्यायचे. अप्पर पार्ट जो आहे या रेक्टँगलचा त्याचा मध्यबिंदू घ्या, इथला मध्यबिंदू घ्या, इथला घ्या, इथला घ्या आणि इथला घ्या, आणि याच्या पुढेही एक क्लास आहे असं ॲश्युम करून त्याचा मध्यबिंदू जो एक्स ॲक्सिसवर असणार, आणि ह्या पहिल्या क्लास इंटरवलच्या आधी पण एक क्लास इंटरवल आहे असं ॲश्युम करून त्याचा मध्यबिंदू घ्यायचा, आणि हे सर्व मध्यबिंदू जे आहेत ते जॉईन करायचे. बघा अशी डायग्राम तयार होते. हे बघा, हे प्रत्येक वेळी मध्यबिंदू घेतलेला आहे. कशाचा मध्यबिंदू, या प्रत्येक रेक्टँगलचा अप्पर पोर्शन जो आहे, अप्पर बाउंड्री जी आहे त्याचा मध्यबिंदू घ्यायचा, आणि मग हिस्टोग्रॅम तिथे आहेच, आणि हे मध्यबिंदू घेऊन ते जॉईन करायचे आपण स्ट्रेट लाईनने, की तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तयार झाला. आता ज्यावेळी विदाउट हिस्टोग्रॅम त्यावेळी मला काय करावं लागतं बघा, मला असे पहिलं क्लास इंटरवल 6 ते 7 असेल तर त्याचा मध्यबिंदू घ्यायचा. मग त्याआधी कंटिन्युअस करून घ्यायचे. 6 ते 7 आहे, मग 8 ते 9 आहे, म्हणजे कंटिन्युअस केले आपण. मग 6 ते 7चं काय झालं, 5.5 टू 7.5 झाले. मग याचा मिड पॉईंट म्हणजे क्लास मार्क, ते हे सर्व क्लास मार्क्स आले, आणि ह्या त्यांच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. मग 6.5,0 हा पहिला कोऑर्डिनेट घ्यायचा, 8.5,20 हा दुसरा कोऑर्डिनेट घ्यायचा, आणि यू नो हाऊ टू ड्रॉ द पॉइंट्स वेन कोऑर्डिनेट्स आर नोन टू यू. एक्स वाय ॲक्सिस काढायचे, हे पॉइंट्स प्लॉट करायचे आपण.
एक्स कोऑर्डिनेट 6.5, वाय कोऑर्डिनेट 0, म्हणजे हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर असणार. 18.50 हा पण एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट असणार. बाकी हे सर्व पॉईंट्स आहेत. यू विल जॉईन दीज पॉईंट्स बाय स्ट्रेट लाईन सेगमेंट्स अँड व्हॉट एव्हर यू गेट इज अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट हिस्टोग्राम. आणि त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे पै डायग्रॅम. पै डायग्रॅममध्ये काय करायचं, आपण एक सर्कल काढतो आपण आणि प्रत्येक पोर्शन जो आहे, म्हणजे आता समजा इथे आपण एक प्रॉब्लेम मगाशी केला होता ना, बघा तो प्रॉब्लेम कशाचा होता, एका विद्यार्थ्याने मिळवलेल्या मार्कांचा डेटा तुम्हाला दिलेला होता. हे बघा, हा तो प्रॉब्लेम होता. इंग्लिशमध्ये त्याला 50 मिळाले, मराठीत 70 मिळाले, एकूण हे किती मार्क त्याला मिळाले, 400. त्या 400 मधले 50 त्याने इंग्लिशमध्ये मिळवले. मग हे मला पै डायग्रॅमने दाखवायचं आहे. म्हणजे मी काय करायचं, प्रत्येक वेळी अँगल काढायचा. 50 हे किती पैकी आहे, 400. 400 पैकी आहेत हे कसं कळलं मला, या सर्वांची बेरीज 400 आहे. म्हणजे मग मी अँगल कसे काढणार, पहिला मराठी इंग्लिशसाठीचा जो अँगल असणार, सेंट्रल अँगल, तो जो इंग्लिशचा सेक्टर असणार त्या पै डायग्रॅममध्ये, त्याचा अँगल मी कसा काढणार, 50 भागिले 400 गुणिले 360. मराठीसाठीचा सेक्टरचा अँगल कसा काढणार, 70 भागिले 400 गुणिले 360. ही जी काही कॅल्क्युलेशन्स येतील ते आपण सर्व गेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ते सर्व करून दाखवलेलं होतं मी. So this is how you can draw the pie diagrams. I appeal you to solve all these problems from this exercise. Okay. See, mathematics हे कसं आहे, जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवत जाल तेवढा तो विषय आपल्याला कळायला लागतो. प्रॉब्लेम सॉल्विंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. So I appeal you to solve all the problems from exercises and master on this chapter. This is very simple chapter. ठराविक मेथड्स आहेत, त्या मेथड्स नीट फॉलो करा. Draw the figures, solve the problems, calculate mean, median, mode, etc. Fixed methods आहेत. So there is nothing difficult in this chapter. ठीक है, we will stop here. I appeal again that you subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you. This completes the chapter statistics. Thank you.